कुणाला मत टाकायचं? भाजपला, मोदीला. का बरं? का टाकून हे तुम्ही सांगा ना. बीजेपी की काँग्रेस? सगळे सारखेच आहेत, बीजेपी आणि काँग्रेस सगळे सारखेच आहेत. आता मतदान आल्यामुळे तिने गॅसचा दर कमी केला. हां, आता पुढे आता दर पण पेट्रोलचा पण कमी केला. आता मतदान झालं की आणि आहे तसा दर ती गॅसचा वाढणार. काय वाटते तुम्हाला कुणाला मत टाकायचं? ह्याला मोदीलाच. मोदीला? होय, हा, हे काका म्हणतात बदल व्हायला पाहिजे. ते जर फुरं ते मला नाही पटत. अरे ज्याचं धान्य खाल्लं त्याचं तर जरा जाण राखा की. 6,000 ह्या महिन्यात आलं. होय, मोदीचं. कोल्हापूर शाहू महाराज कशाला शाहू महाराज गादीचा वारसा चालवायला पाहिजे. आम्ही आता 15 रुपये मध्ये आठवडा काढत होतो आमच्या काळात काय, आणि आता 15 रुपये असल्या पोराला दिले तर फेकून देते आणि 100ची नोट मागतो. ही आता निवडणुका आल्या की तेवढ्या पुरतं दर कमी करतात आणि निवडणुका झाल्या की परत आणि दर वाढवतात. कुणाला टाकायचं? कोणाला टाकायचे अजून सांगाय नाही. अजून सांगा. चालू झालं. तर संविधान जिवंत राहायला पाहिजे बघा, हां. असं माझं मत आहे. संविधान जर शिल्लक राहिलं नसलं तर पुढे कसं करणार? तुम्हाला सुद्धा काही काम करता येईल का? आता 500च्या नोटा आणि 1000च्या नोटा प्रत्येकाच्या खिशात आहेत. पैसा वाढलाय का नाही? महागाई कुठे वाढली आहे? 10 वेळा आंदोलन झाली, ते जरांगे सगळं प्राणपणाला लावा लागलाय. हां. तुम्हाला त्याचं काहीच नाही. मत भाजपवर आम्ही काँग्रेस. नाराज आहे. भाजपवर आम्ही तुमचं नाराज मत काँग्रेस. आहे. येस. आई कणीदार तूप म्हणजे काय ग? कणीदार तूप म्हणजे रवाळ, अगदी घरच्या तुपासारखं. कणीदार गोकुळ तूप. दर्शको नमस्कार. आखाडा लोकसभेचा कौल जनतेचा हा KK न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण सुरू केलेला कार्यक्रम, आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण विविध गावांच्या मध्ये जातोय, लोकांच्या मध्ये जातोय आणि त्यांच्या या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात काय प्रतिक्रिया आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. आता आपण गडमुडशिंगी गावामध्ये आहे. या गावामधील हा छोटासा बाजार आहे आणि या बाजारामध्ये आपण आहे. या लोकांच्या खरं तर बघायला गेले तरी सामान्य लोक आहेत, नागरिक आहेत, आणि ह्या गावातल्या माता भगिनी आहेत. यांची आपण मतं जाणून घेऊयात. नमस्कार. नमस्कार मावशी. नाव काय तुमचं? राहायला कुठे? गावातच आहे. ही लोकसभेची निवडणूक लागली आहे, कुणाला मत टाकणार आहे? आता कोणाला टाकायचं? घरात सांगतील ते माणसाने मोदीला टाकायचं का कुणाला? घरातल्या पोराने नवऱ्याने सांगितलेलं टेस्ट टाकायचं. आपल्या ग्रामीण भागामध्ये किंवा ह्या भागामध्ये मोस्टली जे काही मत कुणाला टाकायचं हे प्रत्येक घरामध्ये एक ठरतं, आणि त्या घरामध्ये तरुण मुलगा जो कोण असतोय तो सांगतोय की आता ह्या वेळेचं मत कुणाला टाकायचं? कोणाला टाकायचे अजून सांगाय नाही. अजून सांगा. चालू झालं सांगणार. तुम्हाला सांगितलंय का? नाही आम्ही कुठं टाकू वाटेल तिथं टाकणार. कुणाला यंदा कुणाला टाकणार? आणि कुणाला आमच्या मनाचा प्रश्न हो अजून सांगणार नाही. नाही. बरं, दर आहे का? हा? हे आहे का? मला गिरायक आहे का? आहे की आहे का? हा काय व्यवस्थित आता दर वीर वाढलाय म्हणतात लोक, आहे का तसं? आहे की हा. पहिल्यासारखी महागाई आहे का कमी आहे? चाललंय योग्य चाललंय? अयोग्य चाललंय? योग्यच आहे. बरोबर आहे. या ओ मावशी नमस्कार. इथलंच आहे का गावातलंच आहे का? अहो बोला की, गावातलंच आहे का? गावातलं जाऊबाईच आहे तो माझ्या. तुमचा जाऊबाई आहे का? बरं, काय वाटतं यंदाच्या निवडणुकीला कुणाला मत टाकणार? मोदींना टाकणार का कुणाला टाकणार? मोदींनाच टाकणार. का बरं? पुढचं काय सांगितलं पण मोदीला टाकणार. एवढं का खरं? काय मोदी सरकार चांगलं आहे. चांगला आहे. दर बीर वाढलाय म्हणतात लोक. वाढू दे तरी पण त्यांनाच टाकणार. गॅस दर वाढलाय, हे वाढले म्हणतात. काय नाही तरी पण त्या मोदींनाच देणार आहे. का ते? कारण सांगितले नाही. हो, दर वाढले, सगळं झाले. काय झालं? 100% कमी केलं की त्याने गॅस आता. गॅस कमी केलाय म्हणून तरी म्हणजे खरं मोदींना टाकलं. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल यंदाची निवडणूक आणि या निवडणुकीची सुरू असलेली रणधुमाळी, कुणाला मत टाकायचं? भाजपला, मोदीला. का बरं? का टाकून हे तुम्ही सांगा ना. का टाकावं हे तुम्ही नाही ना, आजपर्यंत इतक्या वर्षाच्या ह्याच्यामध्ये रस्ते गटार ह्याच्या पलीकडे काही विकासच झाला नव्हता. आता ह्या 10 वर्षात आपण सगळं बघायला लागलोय ना. हा. एवढे मोठं रस्ते राज्याला जोडायला चालू आहे, देशात जोडायला चालू आहे, राज्यामध्ये एवढे मोठे प्रकल्प चालू आहेत, मोठमोठे अनेक विषय आहेत. असं सांगण्यासारखं म्हणजे आता थोडक्यात समजा ना, एवढे अनेक विषय आहेत. हा. का लोक म्हणते ती महागाई वाढली, बेरोजगारी वाढली, दर वाढल्या. कशाची महागाई वाढली नेमकी? हा. महागाई कशाची वाढली? काही नाही, महागाई वगैरे वाढली नाही किंवा काय नाही. आता काहीतरी 1200, 800 काय 900 रुपये झाले असं म्हणतात. हे चुकीचं आहे, सगळं काही चुकीचं आहे. गॅस दर काय ह्याच्यानुसार वाढतच जाणार की. तसंच रेट कुठलाही राहिलाय काय? सगळं रेट वाढलाय तसंच वाढत चाललंय. असं काही जास्त हे वाढलाय असा काही विषय नाही.
सर्वसामान्यांच्या आटोक्यातच आहे, सर्वसामान्यांच्या आटोक्याच्या बाहेर असं काही नाही विषय, काय अडचण नाही. कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून नेता म्हणून तुम्ही कुणाला बघताय? एकमेव नेता म्हणून म्हटलं तर धनंजय महाडिक. कारण ते कसं झालंय, पहिल्यांदाच हे होऊन तिने टॉप 1ला गेले होते की एवढे मोठे कोल्हापूरचे विकासाचे प्रश्न तिथं मांडून सगळे हे करून. मागच्या वेळेला फक्त त्यांनी कसं झालं की भाजप व्यतिरिक्त त्यांना तिकीट मिळालं राष्ट्रवादीकडून, त्यामुळे त्यांना ते फटका बसला. धनंजय महाडिकच एकमेव माणूस आहे की कोल्हापूरचा विकास करू शकतात आणि कोल्हापूरचा कायापालट करू शकतात. कसं काय? अहो, त्यांना त्याचा अभ्यास आहे, गाढा अभ्यास आहे त्यांना, त्याचा विकासाचं हे आहे पुरेपूर्ण, त्यांनी अभ्यास केलेला आहे सगळा पूर्ण. असे व्यक्ती दुसरी तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नाही. मॅडम नमस्कार, गावातूनच आहे इथून. आम्ही सर्वे घेतोय लोकसभेचा. यंदाच्या या निवडणुकीमध्ये यंदाची ही जी काही निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये कुणाला मत टाकायचं, काँग्रेस की बीजेपी? सर काय सांगा? आय थिंक BJP वाटतंय मला की टाकावं. का बरं? कारण आतापर्यंत बघितलं तर थोडं रस्त्यांचं वगैरे काम चांगल्या पद्धतीनं दिसतंय मुवमेंट, आणि भ्रष्टाचार वगैरे जर का बघितलं तर थोडं कमी आहे असं वाटतंय. म्हणजे बाकीचे विरोधक वगैरे कसं आहे, पूर्वी भ्रष्टाचार काढत होते ज्या वेळेला BJP विरोधात होती, पण आता असं कुठं दिसून येत नाही. त्याच्यामुळे असं वाटतं की थोडं डेव्हलपमेंट व्हायला लागले. परत डिजिटल इंडियामुळे थोडं डेव्हलपमेंट व्हायला लागले. परत आंतरराष्ट्रीय लेवलला पण थोडं नाम वाढलेलं आहे. त्याच्यामुळे असं वाटतं की थोडं BJPला मत टाकावं. तुम्हाला काय? सर बोले ते मला पण योग्यच वाटते. BJP निवडून आलेलं तर चांगलं राहील, एवढंच बोलू शकते. निवडणूक लागली या निवडणुकीला मत कुणाला टाकायचं? माझं मत काँग्रेसला आहे. काँग्रेसला. का बरं? हा, का बरं? पहिल्यापासूनच हा माझं आता 20 वर्ष झाली मी काँग्रेसलाच मत करतो. हा बाकीचं काय नाही. ते म्हणायला लागलेत आता मोदींनी चांगला विकास केलेला आहे. माझं काय केलेलं नाही. माझं काय सुरुवात अजिबात काय त्यांनी केलेलं नाही, घेतलेलं पण नाही, काहीच नाही. मी आता 5-6 वर्ष झाली त्यांचा प्रयत्न करतो, मला काय नाही. लाल बोट्याचं काम माझं होतं. मी 7 वर्ष झाली त्यांच्याकडे मी गेलो नाही. काय ज्या वेळेला कोरोना झाली तेव्हापासून आमचं लाल बोट्याचं पाक पैसे सगळं बंद करून घेतले, मोकळं झालोय. आज देतो उद्या देतो असं करतात. आम्हाला काय देणं झालं, त्यामुळे मी जायला लक्ष ठेवलं नाही, म्हणून मी काँग्रेसला मत काँग्रेसला. तुमचं काय मत आहे, काँग्रेस की बीजेपी? काँग्रेस. का बरं? सुविधा मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत वगैरे त्यांनी काय अन्याय फार केलेला आहे. कोण? बीजेपीने. म्हणून काय वाटते तुम्हाला अजून सांगायचं? आम्हाला अजून हेच वाटतं, काय काय करायला पाहिजे असं वाटतं? येणारं जे काही पुढचा पण आरक्षणाचा पत्ता नाही. मुलं किती बेकार सुशिक्षित पडल्यात, आरक्षण आहे. मराठी लोक कितीतरी पडल्यात, त्यांच्याबद्दल आम्हाला कळकळ आहे. त्यामुळं काँग्रेस. आता सरकार देतो म्हणते ना काय आरक्षण? देतो म्हणजे दिलंय कुठं? दिलंय कुठं? देताना हुंगा लागलेत की दिलंय कुठं? 10 वेळा आंदोलन झाली, ते जरांगे सगळं प्राणपणाला लावा लागलाय. तुम्हाला त्याचं काहीच नाही. त्यामुळे तुमचं भाजपवर आम्ही नाराज आहे. भाजपवर आम्ही नाराज आहे. काँग्रेस. येस. नमस्कार. कुणाला, काँग्रेस काय भाजप? आमच्या कसं आहे, आता आम्ही आमच्या मनानं ठरवणार. ही आता निवडणुका आल्या की तेवढ्या पुरतं दर कमी करतात, आणि निवडणुका झाल्या की परत आणि दर वाढवतात. किंवा पेट्रोल किंवा गॅस बीस हे असं जे वाढवणं हे होतंय जी. आता मतदान आल्यामुळं तिने गॅसचा दर कमी केला. आता पुढे आता दर पण पेट्रोलचा पण कमी केला. आता मतदान झालं की आणि आहे तसा दर ती गॅसचा वाढणार. त्यामुळे आमच्या असं आता त्यांना नाही माहीत ना, नेते मंडळीच नाही माहीत. आता आम्हाला तर काय माहीत असणार आहे. मग आमचं मत आहे की आमच्या मनानं आम्ही ठरवू ना मत कुणाला टाकायचे, असं आमचं म्हणणं आहे. सांगणार. सर नमस्कार. लोकसभेची निवडणूक लागली. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी की महायुती आघाडी मत कुणाला टाकणार? मत कोल्हापूर शाहू महाराजलाच, बाकी कोणाला नाही. का हो? कशाला? शाहू महाराज गादीचा वारसा चालवायला पाहिजे, त्याला काय बाकी कोण उभा आहे. बरोबर आहे, शाहू महाराज तिकडे बघून टाकायचं मत. बाकी कोणाकडे हात पंजाबी काय बघायचं नाही. त्यांना एकदा पहिल्यांदा चान्स देऊन बघूया, कारण यावेळी आपण दुसऱ्यांना दिलाय. त्यांना जरा बदल काहीतरी करूया की जो काम करणारा नेता येईल त्याच्या मोदीच्या हिशोबानं मोदीच्या BJPलाच मतदान होणार. कारण का BJPच्या हिशोबानं कामं भरपूर झालेत आमच्या गावात. पाण्याचा प्रश्न म्हणा किंवा रस्तं बिस्त याची कामं भरपूर झालेत. त्या हिशोबाने BJPला. दादा तुम्हाला काय वाटतंय? काय वाटतंय ते सांगा. बीजेपी की काँग्रेस? बीजेपी. का? कामं होत्यात. कामं होतात. नमस्कार. केळी कशी दिला?
केळी 40 रुपये डझन दिली. 40 रुपये डझन. हा. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये बीजेपी की काँग्रेस? बीजेपी किंवा काँग्रेस असा विषय नाही. संविधान जर नाही शिल्लक राहिलं तरचा पुढचा विषय आहे ना. संविधान जर शिल्लक राहिलं नसलं तर पुढं कसं करणार? तुम्हाला सुद्धा काही काम करता येईल का? हा. आलं लक्षात? हुकुमशाही जर आली तर कसं करणार? मग काय करायचं आता? काय करायचं तुम्ही सगळ्या जनतेने ठरव. तुम्ही सुद्धा ठरवलं पाहिजे ना. हा. काय कुणाला मत द्यायचं, काय द्यायचं? येणारा काळ असा जर आला तर कसं करणार तुम्ही? असं वाटते का तुम्हाला हुकुमशाही व्हायची शक्यता आहे? शक्यता आहे असं बोललं जाते ना. बर. काय तर संविधान जिवंत राहायला पाहिजे बघा, हा. असं माझं मत आहे. त्यासाठी काय करता येईल तेवढं सर्वांनी करायला पाहिजे. नमस्कार. वांगी कशी दिली? वांगी 20 रुपये बोल. काय सांगाल, कुणाला द्यायचं मत? मत करायचं कोण काम करेल त्याला मत. कोण करायचं? कोण आता काय आता सगळी सारखीच आहेत. बीजेपी की काँग्रेस? सगळी सारखीच आहेत. बीजेपी आणि काय सगळी सारखीच आहेत. हा. मग आता काय करायचं? आता काय कोणाला जर दुसऱ्याला मत केलेलं परवडते. बीजेपी बी नको काँग्रेस बी नको. ओ निवांत बसलाय? काय बसलो हा, बसलो निवांत बाजार बघत. निवांत आहे. आहे निवांत. काय गाव करायचं? कुठले? हे मुडसिंगी. इथलंच आहे. हो इथलं काय. एवढं मामा पावसाळा बघत आलायसा. पहिला विषय वेगळा होता, आत्ताचा विषय वेगळा आहे. बर आता निवडणुका लागत आली. आता बर निवडणुकाला आता मग कुणाला मतं टाकायची हो? काय अनुभवात ना काय सांगाल? जो कार्य चांगलं करेल त्याला द्यायचं. हम्म. जो कार्य आता चांगलं करत आलाय त्यालाच मतदान करायचं की नाही. होय. हा आणि काय तुमच्या हिशोबाने काय वाटते की कोण चांगलं कार्य करतोय? आता का मोदी आल्यापासून सगळ्यांचं कार्य चांगलंच होईत चाललंय की. सगळे कामं करायला आहेत. काय एवढ्या जनतेला 80 कोटी जनतेला त्यांनी आज जगविल्यात. काय शेतकऱ्यांनी बिलं द्यायला लागल्यात. परत लोकांना पेन्शन द्यायला लागल्यात. त्यांचं कार्य चांगलंच आहे का नाही. काय तिथं कुठं काय तकम पडलंय. आता ह्याच्या मागे बी उतरत आणि आता पण आहेच का नाही असं. लोक आता इथं बाजारात मी दोघा तिघांना विचारलंय, बर म्हणतात महागाई वाढली हा मोदी आल्यापासून. म्हणणार की हा. काय माहिती आहे शेवटी चांगलं होईल तेवढं बी वाईटच म्हणणार. वाईट झालं तरी चांगलंच हा. म्हणणार. काय माणसांचं कसं आहे माहिती आहे काय, खोबरं तिकडे चांगलं पडला असं करतात. नाही तर काय. हा बोला. महागाई जरी वाढलं तर पैसा पण वाढलायच की. आम्ही आता 15 रुपये आठवडा काढत होतो आमच्या काळात. काय आणि आता 15 रुपये असल्या पोराला दिले तर फेकून देते आणि 100ची नोट मागतो. आता 500च्या नोटा आणि 1000च्या नोटा प्रत्येकाच्या खिशात आहेत. हा पैसा वाढलाय का नाही. महागाई कुठं वाढली आहे. अहो आमच्या काळात आता आम्ही 15 रुपये आठवडे काढत होतो. 250 रुपये पगार आम्हाला. किती झालं सांगा की. मग महागाई कुठं वाढली. महिन्याला पगार. होय. आणि त्या वेळेला तुम्हाला तर 225 रुपये तो सोनं होतं आणि आता 65,000 वर गेले. त्या मानाने पैसेच मिळतात का नाही लोकांना. हा? आता उसाचा दर वाढलाय. सगळ्याच दर वाढलेलेच आहे. पैसाच वाढलाय का नाही. दर कुठं वाढलाय. मग शेती परवडत नाही म्हणतात लोक. आता हो, असं दर काय वाढले, ते. सगळे दर वाढले. एका आणि बंगले बांधून राहायचं मग. कार गाडी घ्यायला कसं पैसे येतात. शेती विकायचं, कार गाडी घ्यायचं, बंगला बांधायचं, हे कसं करतंय. आणि मोदी पण त्यांना पैसे द्यायला लागला. होय. हा होय. आता कोणाच्या घरात बैलजोडी आहे का. हा बैलजोडी कुठल्या ह्याच्या उठलं सुटले की आता ट्रॅक्टर. मग काय म्हणजे पैसा वाढलाय त्या मानानं महागाई पण आहेच होते. महागाई नाहीच म्हणायची. पैसा वाढलाय का नाही. मामा नमस्कार. लोकसभेची की नाही निवडणूक लागली आहे. मग आम्ही शेतकरी माणसांच्याकडे जातोय, त्यांना विचारतोय की बाबा काय ह्या निवडणुकीमध्ये कुणाला मत टाकायचं, असं त्यांची मतं जाणून घ्यायला लागलोय. तुमचं काय मत आहे ह्या निवडणुकीमध्ये कुणाला मत टाकायचं? काय आम्ही ते जरा बदल व्हावं, काँग्रेसला टाकायचं. बर. का बरं? आता का बरं म्हणजे काय सांगायचं. हा कारण सांगतो. कारण सांगायचं. कारण म्हणजे आता बरेच वर्ष झाली, 10 वर्ष यांनी काढल्यात. आता बदल जरा झालं की बरं होतं म्हणून सत्ता बदलत राहायला पाहिजे असं तुमचं मत आहे. होय. हे बदलत राहिल्यावरती काय त्याचा फायदा काय होतील? फायदा काय आम्हासारख्याला जर काय तर ऐका जरा मिळणार, फायदा होणार. हा. आणि कायम ते राहिले तर योगच हे होणार हो. हुकुमशाही होणार. हुकुमशाही. हा. दुसऱ्याच काय चालणार नाही असं म्हणणार. हो. नाव काय? झांबरे. झांबरे. हा. काय सांगा काय हो
काय वाटते तुम्हाला, कुणाला मत टाकायचं? ह्याला मोदीलाच. मोदीला? होय. हा, हे काका म्हणतात बदल व्हायला पाहिजे. ते जर फुरं ते मला नाही पटत. अरे ज्याचं धान्य खाल्लं जा त्याचं तर जरा जाण राखा की. आम्ही खाल्लेच नाही बदल करायला पाहिजे. हा, बोला की बोला. आम्ही खाल्लंच नाही त्यांचं आणि आम्हाला दिलेच नाही. हो, दिलं नाही म्हणतात. हा, दिलं नाही म्हणतात. काय दिलं नाही? तू हे गेलंच नाही तिथे कागदा बिगदा घेऊन ये. हो, तुम्ही आणायचं आहे ना सर? हा, गेलं नाही का दिल्यात मग कागदपत्र आम्हाला दिलेच नाही आणि मग कशाला आणायचं हो. काही शेतकऱ्यांची कार्ड बंद आहेत, काही शेतकऱ्यांची कार्ड चालू आहे. काय हा. आता 6,000 ह्या महिन्यात आलं. आलं का? होय, मोदीचं येतात का ते? येतात. हो, तुमचं येतात का? नाही नाही यांचं येत आहेत की हो? रानाचं पैसे येत नाही. राणा आहे ते राणाचं हे केलं नाही त्याने. हा? राणाचं हे कागद बिगदा द्यायला नको. द्या पाहिजे. हा, मग काय झालं, 2 वेळा दिले आणि काय येत नाही मग? चला ते म्हणतात तुम्हाला रान 2-3 एकर आहे बसत नाही. म्हणून देत नाही. मोदीला मत टाकणार नाही? नाही नाही टाकणार. हो, तुम्ही मोदीला मोदीला मत नक्की माझं हा, पहिल्याच. हा. हो, बोला. हा, आता काय सांगितलं नव्हतं तुम्हाला. हम्म. मोदीशिवाय मी मत कुणालाही देणार नाही. का खरं? त्यानं धान्य दिलंय एक आम्हाला. झाला विषय आणि सांगा. परत 6,000 आता आम्हाला मिळाले. हा, मग आणि काय पाहिजे? काँग्रेसने काय आम्हाला दिल्यात? काँग्रेसने काय दिलेलं नाही. इथनं माग कितीतरी 35 वर्ष काँग्रेस. काय झालंय, काँग्रेस डबऱ्यात गेलं म्हणताना का नाही त्यांचंच घर भरून घेतल्यात का नाही त्यांनी. काय काय हा, पण माझं मत तर मी मोदीलाच टाक. खरं जर बघायला गेलं तर ही यांच्या भावना आहेत आणि या भावना आहेत त्या साहजिक आहेत, ज्या येतील त्या. खरं बघायला गेलं तर चॅनलच्या माध्यमातून आपण विविध गावांच्या मध्ये जातोय, लोकांना भेटतोय आणि ही अशी साधी माणसं आहेत, गावातली माणसं आहेत, खेड्यातली माणसं आहेत आणि ह्यांची ही जी मतं आहेत ना, ही खरंच खूप महत्त्वाची आहेत. कारण देश जो आपला चालू आहे किंवा हा जो सगळा देश उभारलेला आहे, हा या शेतकऱ्यांच्या ह्या माणसांच्या वरती जीवावरती आहे आणि ही माणसं यांची मतं खूप महत्त्वाची आहेत. आणि KK न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण यांच्यापर्यंत जातोय, पोहोचतोय, यांची मतं काय आहेत ही जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय. तर अशाच नवनवीन अपडेटसाठी तुम्ही जर का चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर तुम्ही अजून सबस्क्राईब करा, फॉलो करा. तुर्तास तरी या व्हिडिओसह मी इथं थांबतो. KK न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन मिलिंद कांबळेसह मी अभिजित. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा